हॅलो. तर आज आपण व्हेजिटेरियन लोकांसाठी हॉटेलसारखी व्हेजिटेरियन थाई बनवणार आहोत. या थाईमध्ये कढी भजी, शेवयाची खीर, पनीर बटर मसाला, वरण भात, सलाड, पापड आणि चपात्या अशी ही थाई असणार आहे. तर सुरुवातीला या थाईमधली स्पेशल कढी भजीची रेसिपी पाहू. तर कढी बनवण्यासाठी 1 वाटी दही, त्याला 2 चमचे बेसन घालून ते फेटून घ्यायचं. भजी बनवण्यासाठी बेसन व थोडं थोडं पाणी घालून ते कन्सिस्टन्सी त्याची घट्ट ठेवायची. त्याच्यामध्ये ओवा जिरी टाकायची, सोडा टाकण्याची गरज नाही व हे सर्व मिक्सचर एकत्रित करून व्यवस्थितपणे 10 मिनिट फेटून घ्यायचं. जेवढं व्यवस्थितपणे हे बॅटर आपण फेटू ना तेवढे ते भजी एकदम मऊसूत होतील. नाही मग त्यामुळे त्याला सोडा वगैरे टाकण्याची काहीच गरज पडत नाही. हे बघा, तुम्हाला त्याच्यात जिरे, ओवा आणि लाल तिखट, थोडीशी हळद टाकू शकता तुम्ही. बस अशा प्रकारे भजीचं बॅटर आपलं तयार आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. मग एक एक करून सर्व भजी त्याच्यामध्ये सोडून घ्यायचे. हे मीडियम गॅस फ्लेमवरती अगदी व्यवस्थितपणे तळून घ्यायचे. आतमधून कच्चे राहिले नाहीत पाहिजे. भजी रेडी आहेत. तर आता कढी बनवायला घेऊयात. यासाठी पातेल्यात तेल टाकून स्पेशली याच्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं व कडकडीत तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची. मोहरी तडतडू द्यायची चांगली व नंतर जिरे, भरपूर सारा कढीपत्ता, लसूण, हळद टाकून हे परतून घ्यायचं व्यवस्थितपणे. व नंतर याच्यामध्ये आपल्याकडे ज्या सुक्या लाल मिरच्या असतात ना त्या घालून घ्यायच्या. याच्यामुळे टेस्ट आणि थोडासा कलरही लालसर येतो. व आपण जे तयार केलेलं कढीसाठीचं बॅटर आहे ते हळूहळू करून याच्यात ओतायचं. कंटिन्युअसली ही कढी हलवत राहायचं, त्यामुळे गाठी होणार नाहीत. एक उकळी आल्यानंतर 10 मिनिटानंतर आपण तयार केलेले भजी त्याच्यामध्ये सोडायचे व 5 मिनिटानंतर गॅस बंद करायचा. त्याच्यामध्ये थोडी चवीला साखर घालायची, त्यामुळे कढी आंबट गोड तिखट होते. तर भजी चांगले मुरल्यानंतर बघा ही अशी आपली टेस्टी अशी कढी भजीची रेसिपी तयार आहे. चला तर आता मग पनीर बटर मसाल्याची तयारी करूयात. याच्यासाठी सुरुवातीला कांदा टोमॅटो चिरून घेऊयात. कढईमध्ये कांदा, 4 टोमॅटो, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1-2 इंच आलं, हे सर्व मटेरियल कढईमध्ये व्यवस्थितपणे 5 मिनिट परतून घ्यायचं. थोडंसं थंड झाल्यावरती मिक्सर जारमध्ये हे काढून घ्यायचं व त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर, लाल मिरची पावडर, धनेपूड हे सर्व घालून मिक्सर ग्राइंडरमध्ये ते टाकून एकदम बारीक प्युरी करून घ्यायची. कढईमध्ये खडा मसाला, 7 ते 8 लसणाच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या, बारीक चिरलेले 2 कांदे व आपल्या आवडीचे मसाले जसे की मटण मसाला, गोडा मसाला टाकून हा कांदा व्यवस्थितपणे परतून घ्यायचा. व नंतर याच्यामध्ये आपण तयार केलेली जी प्युरी आहे ती ॲड करायची. प्युरी व्यवस्थितपणे परतून घ्यायची 5 मिनिट व त्याच्यामध्ये सुहानाचा पनीर टिक्का मसाला दुधामध्ये मिक्स करून ग्रेव्हीमध्ये ॲड करायचा व ग्रेव्ही व्यवस्थितपणे पुन्हा 10 मिनिटं परतायची व त्याच्यामध्ये आपल्या घरची जी दुधाची साय असते ती टाकायची. ओके. मीठ आणि 1 चमचा साखर घालायची, त्यामुळे भाजीचा आंबटपणा कमी होतो. पनीर आपले शालो फ्राय करून घ्यायचे आणि ग्रेव्हीला आता तेल सुटायला सुरुवात होते तेव्हा आपले पनीर त्याच्यामध्ये टाकायचे. अशा प्रकारे आपली पनीर बटर मसाल्याची भाजीही तयार झालेली आहे. आता थाईतील स्वीट डिश म्हणजे शेवयाची खीर याची रेसिपी करूयात. सुरुवातीला भरपूर सारं तूप घालून त्याच्यामध्ये आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स व्यवस्थितपणे रोस्ट करून घ्यायचे व त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेवया घालायच्या. ह्याही व्यवस्थितपणे भाजून झाल्यानंतर दूध गरम करायला ठेवून तुमच्या आवडीनुसार साखर, वेलचीची पूड टाकून दुधाला चांगली उकळी येऊन द्यायची व त्याच्यामध्ये आपण सगळं रोस्ट केलेले शेवया आणि जे ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकून घ्यायचे. 10 मिनिट चांगली उकळी येऊन द्यायची. अशा प्रकारे आपली शेवयाची खीरही रेडी आहे. आता कांदा, टोमॅटो, लिंबू, कोथिंबीर आणि पापड ह्या गोष्टी तळून घेऊयात. अशा प्रकारे सर्व गोष्टी आपल्या रेडी आहेत. तर व्हेजिटेरियन थाई लावायला सुरुवात करूयात. यासाठी 2 चपात्या, तसेच कढी भजी, आपली स्वीट डिशमध्ये असलेली शेवयाची खीर, तसेच हॉटेलसारखी पनीर बटर मसाला व वरण आणि भात, सलाड, कांदा, टोमॅटो, लिंबू, भरपूर सारी कोथिंबीर आणि पापड. अशा प्रकारे सर्व गोष्टी आपल्या थाईमधल्या लावून झालेल्या आहेत. अशा प्रकारे अगदी हॉटेलसारखी परंतु हेल्दी आणि टेस्टी अशी व्हेजिटेरियन थाई तयार आहे. ही थाई नक्की तयार करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.